नमस्कार मित्रांनो. कुठलाही शब्द वाक्यामध्ये 8 प्रकारची कार्य करताना आपल्याला दिसतो. यालाच आपण शब्दांच्या जाती किंवा शब्दांची कार्य असं म्हणतो. त्यातला पहिला प्रकार जो आहे नाम, त्याविषयी आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये अभ्यास केला. आजच्या लेक्चरमध्ये सर्वनामाविषयी आपण माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, सर्वनाम नक्की काय आहे? त्याचे प्रकार कुठले? हे बघण्या अगोदर मी 2-3 वाक्य तुम्हाला सांगतो. ती ऐकताना किंवा वाचताना तुम्हाला कशी वाटतात ते बघा आणि त्यानंतर थोडीशी सुधारणा केल्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक पडतो हे तुम्ही बघा. हार्दिक पांड्याने टॉस जिंकला. हार्दिक पांड्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याने रोहितला बाजूला करून हार्दिक पांड्या बॅटिंगला उतरला. आता हे वाक्य वाचताना किंवा ऐकताना तुम्हाला थोडंसं विचित्र वाटत असेल. पहिलं वाक्य जे आहे, त्या पहिल्या वाक्यामध्ये पहिलं वाक्य हे तुम्हाला पूर्ण वाटतं. पण नंतरची जी वाक्य आहेत, ते वाचताना, ऐकताना तुम्हाला थोडंसं काहीतरी चुकीचं आहे, याची तुम्हाला जाणीव होते. ह्याच 3-4 वाक्यामध्ये मी थोडासा बदल करतो आणि ते काय बदल होतो ते बघा. हार्दिक पांड्याने टॉस जिंकला. त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याने रोहितला बाजूला करून तो स्वतः बॅटिंगला उतरला. आता हे 3-4 वाक्य तुम्हाला ऐकताना योग्य वाटतात. पहिल्या वाक्यामध्ये हार्दिक पांड्या हे एक नाम आहे. ह्या नामाचा प्रत्येक वाक्यामध्ये मी ज्यावेळेस उल्लेख केला, त्यावेळेस ते ऐकताना किंवा वाचताना आपल्याला विचित्र वाटतं. पण दुसऱ्या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं, दुसऱ्या वाक्यांमध्ये जर बघितलं, तर हार्दिक पांड्याने टॉस जिंकला. हे झालं नाम. हार्दिक पांड्या हे नाम आहे. त्याने टॉस जिंकला. त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याने रोहितला बाजूला करून तो स्वतः बॅटिंगला उतरला. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की मी हार्दिक पांड्याचा नंतरच्या वाक्यामध्ये उल्लेख टाळलेला आहे. म्हणून ते ऐकताना, वाचताना योग्य वाटतं. हार्दिक पांड्या हे एक नाम आहे आणि ह्या नामाऐवजी मी हे जे शब्द वापरले, याला सर्वनाम असं म्हणतात. मग ही सर्वनामं कुठली? असे एकूण किती सर्वनामं आहेत? त्याचे प्रकार कुठले? ते आपण बघायचं. ह्या एका पॅरेग्राफमध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की कळाली, की नामाच्या ऐवजी येणारा जो शब्द असतो त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो. आता आपण पुढे याची व्याख्या आणि त्याचे प्रकार बघू. नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम पद. मी मागे सांगितलं, की हार्दिक पांड्या हे एक नाम आहे आणि त्याच्यानंतर तेच नाम न वापरता मी त्याने, तो, स्वतःला असे जे शब्द वापरले ते होते सर्वनाम. मग याचं कार्य कुठलं आहे? तर नामाचा पुनरुच्चार टाळणे, म्हणजे तेच तेच नामाचा उच्चार टाळणे हा सर्वनामाचा उद्देश असतो. मग सर्वनामांना स्वतःचा अर्थ असतो का? तर नाही. सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. स्वतःचं लिंग, वचन, विभक्ती हे काहीही नसतं. ते ज्या नामासाठी आलेले असतात, त्याच नामाचा अर्थ, लिंग, वचन, विभक्ती हे त्याच नामाचे त्या सर्वनामाला लागू पडतात. मग हे सर्वनाम कधी येतं? तर अगोदर नाम येतं आणि नंतर सर्वनाम. पहिल्या पॅराग्राफमध्ये जर तुम्ही बघितलं, तर मी वाक्याची सुरुवात अशी नाही केली, की त्याने टॉस जिंकला आणि त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, असं नाही म्हणालो. पहिल्यांदा मी नाम घेतलं. हार्दिक पांड्याने टॉस जिंकला. त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे अगोदर नाम येतं, मग तुम्हाला कळतं, की नंतरची जी सर्वनामं आहेत, ती पहिल्या आलेल्या नामाची आहेत. कळालं? म्हणजे त्याने, तो, स्वतःला ही सर्वनामे जी आली आहेत, ती हार्दिक पांड्याशी संबंधित आहे. हे तुम्हाला कधी कळालं? मी पहिल्या वाक्यामध्ये अगोदर नाम घेतलं. म्हणजेच अगोदर नाम येतं आणि त्यानंतर सर्वनाम. मग ही सर्वनामं किती आहेत? तर सर्वनामं 9 आहेत. मी प्रकार म्हणालेलो नाही. एकूण सर्वनामे 9 आहेत आणि या 9 सर्वनामांना पुढे 6 प्रकारामध्ये आपण विभागलेलं आहे. ते पुढच्या स्लाइडमध्ये बघू. आता 9 सर्वनामं कुठली ते तुम्ही बघा. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. म्हणजेच
एखाद्या नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी आपण जी वेगवेगळी सर्वनामं वापरतो ती ह्या 9 प्रकारची असतात. 9 सर्वनामं आहेत. म्हणजे सर्वनामासाठी आपण हेच 9 सर्वनामं प्रत्येक ठिकाणी आपल्याला वापरताना आपण दिसतो. त्यापैकी ही जी सर्वनामं आहेत, 1 मिनिट हां. त्यापैकी पुढे तुम्हाला कळेल ही 9 सर्वनामं जी आहे ही तुम्ही पाठ करायची. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. त्यापैकी ही पहिली 5 सर्वनामं जी आहेत, ही वचनानुसार बदलतात. वचनानुसार म्हणजे इथं अनेक वचन होतं, त्यावेळेस ही बदलतात. ही जी 3 आहेत, ही लिंगानुसार बदलतात. म्हणजे यांचं लिंग चेंज बदललं आपण, तर यांची हे सर्वनामं सुद्धा यांच्यात बदल होतो. कसा? तोचं ती होतं, हाचा ही होतं. हे तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये कळेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, की 9 सर्वनामं आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. त्यापैकी पहिली 5 वचनानुसार बदलतात. 3, 4, 5 नंबरची लिंगानुसारही बदलतात. आता ह्या 9 सर्वनामांना 6 प्रकारामध्ये विभागलेलं आहे. कुठले ते बघा. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. यामध्ये मी, आम्ही, तू, तुम्ही, तो असे सर्वनामं पुरुषवाचकामध्ये येतात. पुरुषवाचकचे सुद्धा काही प्रकार आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. आता सर्वनामांचे जे मुख्य 6 प्रकार आहेत, ते आपण अभ्यासतो आहोत. दुसरा प्रकार आहे दर्शकवाचक सर्वनाम. दर्शकवाचक सर्वनामामध्ये हा, ही, हे, ह्या, ही, तो, ती, ते, त्या, ती ही सर्वनामं येतात. त्यानंतर संबंधी सर्वनामामध्ये जो, जी, जे, ज्या ही सर्वनामं येतात. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये कोण, काय ही 2 सर्वनामे येतात. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये सुद्धा कोण, काय ही 2 सर्वनामे येतात. आता तुम्ही विचाराल, की कोण, काय ही तर 2च सर्वनामं आहेत आणि ही 2 प्रकारामध्ये कसं काय विभागली गेली? आणि जर विभागली जाती, तर मग ही ओळखायची कशी, की प्रश्नार्थक सर्वनाम आहेत, की अनिश्चित सर्वनाम आहेत? मित्रांनो, आपण हे पुढच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत एक-एक करून. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. यामध्ये आपण आणि स्वतः ही 2 सर्वनामे येतात. मी मागे तुम्हाला जे सांगितलं, की 9 सर्वनामापैकी 3 सर्वनामे ही लिंगानुसार बदलतात. कुठले? तो, हा, जो. 9 सर्वनामापैकी क्रमांक 3, क्रमांक 4 आणि क्रमांक 5 ही जी सर्वनामं आहेत, तो, हा आणि जो ही लिंगानुसार बदलतात. कशी बदलतात? तो मुलगा, ती मुलगी, ते पुस्तक. इथे लिंग बदलल्यानंतर त्यांच्यामध्ये बदल कसा होतो ते सांगितलं. हा हा एक सर्वनाम आहे. त्याचं ही मुलगी होतं, हे पुस्तक होतं. जो हा एक सर्वनाम आहे, त्याचं रूपांतर जी मध्ये होतं, जे मध्ये होतं. त्यामुळे तो, हा, जो हे लिंगानुसार बदलतात. 9 पैकी 5 सर्वनामं आहेत, की जी वचनानुसार बदलतात. मी सांगितले 9 सर्वनामापैकी पहिले 5 जे आहेत, ती वचनानुसार बदलतात. कुठले? मी, तू, तो, हा, जो हे 5 सर्वनामे ही वचनानुसार बदलतात. मीचं आम्ही होतं. मी लाडू खातो. आम्ही लाडू खातो. मी एकवचनी आहे. त्याचं अनेकवचनी करताना मी काय वापरलं? आम्ही वापरलं. म्हणजे बदललं. तूचं तुम्ही होतं. तोचं ती, ते, त्या असं होतं. ती फुलं, ते फुल, ती फुले. बदललीत की नाही? वचन बदललं, स्वरूप बदललं. हा मुलगा, हे मुलगे, ही मुलगी, ह्या मुली. मी, तू, तो, हा, जो ही 5 वचनानुसार बदलतात आणि वरची 3 जी आहे ही लिंगानुसार बदलतात. आता आपण पहिला प्रकार बघू तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामे म्हणजे काय? याला पुरुष का म्हणतात? मित्रांनो, व्याकरणामध्ये बोलणाऱ्यांचे 3 गट पडतात. बोलणारा, ऐकणारा आणि बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो आणि ऐकणारा ज्याच्याविषयी ऐकतो, ती व्यक्ती किंवा ती वस्तू तिथे नसताना
तिच्याविषयी जसा उल्लेख केला जातो तिला आपण तृतीय पुरुषवाचक असं म्हणतो. म्हणजे बोलणारा प्रथम पुरुषवाचक मध्ये येतो, ऐकणारा द्वितीय पुरुष मध्ये येतो आणि तिराहित वस्तू किंवा व्यक्ती जी आहे तिला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम त्यासाठी आपण वापरतो. पहिला जो आहे पुरुषवाचकामध्ये तो आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. मी सांगितलं असं बोलणारा स्वतःविषयी. आता मी तुमच्याशी बोलतो आहे, मी तुम्हाला शिकवतो आहे. आता मी हे जे आहे हे सर्वनाम आहे. हे कोण बोलतोय आहे? मी बोलतोय. कोणाविषयी बोलतोय? माझ्याविषयी बोलतोय. म्हणजे मी हे सर्वनाम जे आहे हे प्रथम पुरुषवाचक मध्ये येतं. आम्ही खेळायला जाणार आहोत. आम्हाला हे पटत नाही. या वाक्यामध्ये तुम्हाला आम्ही किंवा आम्हाला हे शब्द हे दोन प्रकारचे कार्य करताना दिसते. एक अनेकवचनी आणि हेच वाक्य एकवचनी मध्ये पण असतं. जसं मी हे एकवचनी मध्ये आपण वापरतो, आम्ही हे अनेकवचनी मध्ये आपण वापरतो. पण कधी कधी हे आम्ही किंवा आम्हाला हे एकवचनी म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. आपण नाही खाणार, आपण नाही जाणार असं म्हणताना आपण म्हणजे काही अनेक नाही. स्वतःचा आदरार्थी वापर करताना आपण सुद्धा स्वतःला आम्ही आपण असं म्हणतो. म्हणजेच मी हे एकवचनी आहे आणि आम्ही हे अनेकवचनी पण आहे आणि एकवचनी पण आहे. ओळखायचं कसं तर वाक्यामध्ये कुठल्या अर्थाने आपण ते वापरलं आहे त्यानुसार. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा, पुरुषवाचक सर्वनामामध्ये तीन प्रकारे पडतात. प्रथम पुरुषमध्ये मी, आम्ही हे दोन सर्वनामे येतात. मी जेवण करतो हे त्याचं उदाहरण. मी जेवण करतो. आम्ही बाजारात गेलो होतो. दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्याच्याशी आपण बोलतो ती व्यक्ती किंवा ती वस्तू म्हणजे द्वितीय पुरुष. उदाहरणार्थ मी बोलतो आहे, मी प्रथम पुरुष. मी स्वतःकरता जी सर्वनामं वापरेल ती प्रथम पुरुषवाचक असतील. तुमच्याशी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात. तुम्ही झाले मी तुमच्यासाठी जी सर्वनामे वापरेल ती असतील द्वितीय पुरुष. मग याच्यामध्ये कुठले येतात? तू, तुम्ही. तू हे एकवचनी आहे, तुम्ही हे अनेकवचनी आहे. उदाहरण बघा, तू छान खेळलास. माझ्यासमोर तू एकटा आहेस आणि तू छान खेळलास. तर मी काय म्हणतो? तू छान खेळलास. तू म्हणजे इथे तू एकवचनी आहे. तुम्ही छान बोललात. आता इथे तुम्ही इथे अनेकवचनी नाही. समोरची व्यक्ती जी आहे तिला मी आदराने तुम्ही असा उल्लेख करतो. जसं आपण वडिलांना अरे तुरे करत नाही. आपण त्यांना म्हणतो, तुम्ही हे करता का? तुम्ही माझ्यासोबत येतात का? याचा अर्थ ते काही एकापेक्षा जास्त व्यक्ती आहे म्हणून आपण तुम्ही म्हणत नाही. आदराने आपण त्यांना तुम्ही असं म्हणतो. म्हणजे तुम्ही छान बोललात म्हणजे एखाद्या वक्त्याला मी हे वाक्य ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ती व्यक्ती एकच आहे, पण त्याला आदराने आपण तुम्ही हे वचन वापरलेलं आहे. जसं आम्हीचं मी सांगितलं. आम्ही हे एकवचनी पण आहे, अनेकवचनी पण आहे. तसंच तुम्ही सुद्धा. पुढचं वाक्य बघा, तुम्ही एकजुटीने खेळलात. तुम्ही या ठिकाणी तुम्ही म्हणजे काय? तर तुम्ही अनेक जण आहात. तुम्ही एक टीम आहात. तुमच्या अनेकांशी मी बोलतो आहे त्यावेळेस मी तुम्ही हे सर्वनाम वापरलेलं आहे. म्हणजेच द्वितीय पुरुषमध्ये तू आणि तुम्ही येतात. द्वितीय पुरुष ज्याच्याशी मी बोलतो आहे तो गट म्हणजे द्वितीय पुरुष. तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुष. ज्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी आपण बोलतो त्यांचा उल्लेख करण्यासाठी आपण जी सर्वनामं वापरतो तिला आपण तृतीय पुरुष सर्वनामं बोलतो. मग ही कुठली आहे? तो, ती, ते, त्या, ती. तो गावाला गेला. आता मी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात. पण बोलतो आपण तिसऱ्याशीच. तो गावाला गेला. तो गावाला गेला म्हणजे तो इथे नाहीये, पण त्याच्याविषयी आपण बोलतो आहे. ती तिराहित म्हणजे त्याला तृतीय पुरुष सर्वनाम आपण त्याच्यासाठी वापरतो. ती काल आलीच नाही म्हणजे ती इथे उपस्थित नाही, पण तिच्याविषयी मी बोलतो आहे आणि तिच्याविषयी तुम्ही ऐकता आहात. ती काल आलीच नाही. ते जेवण करत आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की ते जेवण करत आहेत, ते इथे नाही. म्हणून तृतीय पुरुष म्हणजे बोलणारा प्रथम पुरुष, ज्याच्याशी तो बोलतो आहे तो द्वितीय पुरुष.
आणि जो तिथे नाही पण त्याच्याविषयी बोलतो आहे तो तृतीय पुरुष. आता दुसरा प्रकार आपण बघू, तो आहे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामामध्ये हा, ही, हे, ह्या, ही, तो, ती, ते, त्या, ती हे सर्वनाम दर्शक सर्वनामामध्ये येतात. आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय? तुम्हाला या शब्दावरूनच कळालं असेल की दर्शक म्हणजे काय. दाखवणारा जो सर्वनाम आहे, एखादी वस्तू निर्देश करण्यासाठी, दाखवण्यासाठी आपण जे सर्वनाम वापरतो त्याला आपण दर्शक सर्वनाम असं म्हणतो. हे बघा, प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम आपण वापरतो त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. दर्शक सर्वनामे नामासोबत येऊन दोघेही एकाच वस्तूचा निर्देश करत असतील तर ते सर्वनाम दर्शक सर्वनाम होय. ते नामापूर्वी किंवा नामानंतरही येतात. म्हणजेच दर्शक सर्वनाम याच्यासोबत नाम येत असते, ते हे दर्शक सर्वनाम आहे. याच्यासोबत नाम येते, मग ते मागे असेल किंवा पुढे असेल, पण त्याच्यासोबत नाम आलेलं असतं. आणि ह्या दोघांसाठी म्हणजे हे नाम आणि हे सर्वनाम हे याच्यातून एकाच वस्तूचा किंवा एकाच व्यक्तीचा बोध होत असतो, त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. उदाहरण बघा, हा दगड आहे. हा हे सर्वनाम आहे, दगड हे नाम आहे. बघा, हे सर्वनाम ह्या नामाला लागून आलेलं आहे. पण दगड कुठला आहे? तर हा दगड आहे. हा इथे निर्देश करतो आहे, दाखवतोय की हा दगड आहे. हा हे सर्वनाम दगड ह्या नामासाठी आलेलं आहे. दोन्हीमधून एकाचाच बोध होतो म्हणून हा जे आहे हे दर्शक सर्वनामामध्ये येतं. ही गाडी कोणाची? ही हे सर्वनाम आहे, त्याला लागून आलेलं ही गाडी. या दोघांमधून एकाच वस्तूचा बोध होतो म्हणून हे आहे दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम आणि तृतीय पुरुष सर्वनाम यातील फरक कसा ओळखायचा? आता मी मागाशी तुम्हाला बोलताना सांगणार होतो पण बोललो नाही. तो, ती, ते हे तृतीय पुरुष सर्वनामामध्ये आपण बघितलं. दर्शक सर्वनामामध्ये पण आलं. मग ते नक्की आले आहे कोणतं, कसं ओळखायचं? तर ते तुम्हाला मी सांगतो. आता हे वाक्य बघा, तो कुत्रा आहे आणि तो पळतो आहे. दर्शक सर्वनामामध्ये इथे जे मी तुम्हाला सांगितलंय ते पुन्हा एकदा बघा. काय सांगितलं इथे? दर्शक सर्वनाम ही नामासोबत येतात. नामासोबत. तो हे सर्वनाम आहे, कुत्रा हे नाम आहे. तो कुत्रा आहे म्हणजे मी कुत्रा तुम्हाला दाखवतो आहे. म्हणजे इथे तो जो आहे हे आहे दर्शक सर्वनाम. पुढचं वाक्य बघा, तो पळतो आहे. पळतो हे नाम नाही. याच्यातून तुम्हाला क्रिया दिसते, हे क्रियापद आहे. म्हणजेच इथे तो हे सर्वनाम जे आहे हे आहे तृतीय पुरुष. म्हणजेच दर्शक सर्वनाम आणि तृतीय पुरुष सर्वनाम कसं ओळखायचं? दर्शक सर्वनामासोबत ज्यावेळेस नाम लागून आलेलं असतं, ते अगोदर असेल किंवा नंतर असेल, पण त्या सर्वनामासोबत जर नाम लागून आलेलं असेल आणि त्या नामासाठी ते सर्वनाम आणि ते नाम हे एकाच वस्तूचा किंवा एकाच व्यक्तीचा बोध होत असेल तर त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. इथे बघा, कुत्रा, तो हे दोन्ही एकमेकांसाठीच वापरलेलं आहे. कुत्रा हे नाम आहे, इथे पळतो हे क्रियापद आहे. म्हणजे दर्शक सर्वनाम आणि तृतीय पुरुष सर्वनाम कसं ओळखायचं हे याच्यातून तुम्हाला कळालेलं आहे. पुढचा प्रकार आपण बघू, तो म्हणजे संबंधी सर्वनाम. मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या यांच्याशी संबंध दाखवणारे जे गौण वाक्यातील जो, जी, जे यांच्याशी जे संबंध असतो त्याला आपण संबंधी सर्वनाम असं म्हणतो. तुम्हाला उदाहरणाने हे समजेल. उदाहरण बघा, जो करेल तो भरेल. आता जो करेल, वाक्यांचे प्रकार वगैरे ज्या लेक्चरमध्ये आपण बघू त्यावेळेस तुम्हाला गौण वाक्य कुठले आणि प्रधान वाक्य कुठली यातला फरक समजेल.
आता तुम्ही इकडे ह्या वाक्यामध्ये लक्षात ठेवा की जो करेल, इथे वाक्य हे अर्धवट आहे. अर्धवट वाक्य म्हणजे हे गौण वाक्य आहे. पुढचं वाक्याचं बघा, तो भरेल. हे वाक्य पूर्ण झालेलं दिसतं तुम्हाला. म्हणजे हे मुख्य वाक्य आहे. यातला तो, याचा संबंध कोण दाखवतं? तर हा जो आहे, जो जो हा सर्वनाम ह्या तोचा संबंध दाखवतो. म्हणून याला जो, जी, जे, ज्या ही जी आहेत ही संबंधी सर्वनामं आहेत. पुढचं वाक्य बघा. जी आधी पोहोचेल ती जिंकेल. ती जिंकेल हे मुख्य वाक्य आहे. कोण जिंकेल? जी आधी पोहोचेल ती. याच्यातून संबंध दर्शवतो. कुठला संबंध? तर तिच्याशी संबंध दर्शवतो. याचा अगदी थोडक्यात तुम्हाला एक अजून वाक्य आहे. जे पेरावे ते उगवते. हे 2 वाक्य आहेत. जे पेरावे ते उगवते. ज्याने कचरा केला तो उचलेल. मग इथे ज्या संबंधी सर्वनाम आहे. जे हे संबंधी सर्वनाम आहे. कुठल्याही वाक्यामध्ये संबंधी सर्वनामाची एक जोडी असते. कुठली जोडी असते ती बघा. पहिली जोडी आहे जो तो, जी ती, जे ते आणि ज्या त्या. प्रत्येक वाक्यामध्ये बघा तुम्ही. हे वरचे वाक्य जरी तुम्ही बघितले तरी तुम्हाला दिसेल हे बघा. इथे जो तो, जी ती, जे ते, ज्याने त्याने, त्याने किंवा तो. म्हणजे ज्या त्या, जे ते, जी जी, जो तो, ह्या अशा जोड्या ज्यावेळेस तुम्हाला दिसतात त्यातला जो आहे हा आहे संबंधी सर्वनाम. जो तो, जो करेल तो भरेल. जे चकाकते तेच ते सोने नसते. जे ते, जो तो, जी ती, ज्या त्या, हे शब्द लक्षात ठेवा. हे असले तर ते संबंधी सर्वनामं असतात. पुढे पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे. प्रश्नार्थक सर्वनाम्यामध्ये 2 सर्वनामे येतात, कोण आणि काय. प्रश्न विचारण्यासाठी कोण, काय ही सर्वनामे वापरली असल्यास ती प्रश्नार्थक सर्वनामे असतात. आता बघा, कोण आहे तिकडे? कोण हे सर्वनाम आहे आणि याच्यातून प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे याच्यातून तुम्ही प्रश्न विचारता. प्रश्न विचारण्यासाठी हे सर्वनाम वापरलेलं आहे. म्हणून हे आहे प्रश्नार्थक सर्वनाम. त्यांना काय हवे? काय हे सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही वापरलेलं आहे की त्याला काय पाहिजे. म्हणजे कोण आणि काय या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनामाची कार्य करताना आपल्याला दिसतात. म्हणून त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो. अत्यंत महत्वाचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्नार्थक सर्वनाम, मी मागेच तुम्हाला सांगितलं ना की अनिश्चित सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायची कशी. कारण दोघांमध्ये कोण आणि काय ही 2 सर्वनामे दोन्ही ठिकाणी आहेत. मग जिथे कोण आणि काय ही सर्वनामं आहेत आणि त्याचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केलेला असेल, म्हणजेच ते वाक्य जर प्रश्नार्थी वाक्य असेल आणि शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ती सर्वनामं ही प्रश्नार्थक सर्वनामे असतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे कोण, काय ही सर्वनामं असली, त्याच्यातून प्रश्न विचारलेला असेल, प्रश्नचिन्ह दिलेलं असेल तर समजून घ्या ती प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. पुढे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. कोण आणि काय हीच मागच्या स्लाइडमध्ये प्रश्नार्थक सर्वनामे होती. आता ती सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे का म्हणतात ते आपण बघू. कोण, काय ही सर्वनामे कोणत्या नामासाठी आली हे निश्चितपणे आपल्याला सांगता येत नसेल तेव्हा ती सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असतात. आता उदाहरण बघा. मी काय करतोय ते बघ. इथे प्रश्न विचारलेला आहे का? नाही. मी तुम्हाला सांगतोय मी काय करतोय ते बघा. इथे काय हा शब्द आहे, हा कोणासाठी आला आहे, कुठल्या नामासाठी आला हे काहीच समजत नाही. निश्चितपणे सांगूच शकत नाही आपण. म्हणून त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतो किंवा सामान्य सर्वनाम म्हणतो. पुढचं वाक्य बघा. कोणी काहीही म्हणा मी जाणारच. ह्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे का?
तर नाही. मग कोणी हा सर्वनाम कशासाठी वापरलेला आहे सांगताच येत नाही. अनिश्चित आहे. म्हणून त्याला आपण जनरल किंवा सामान्य अनिश्चित सर्वनाम असं आपण म्हणतो. कोणी कोणास हसवू नये. इथे सुद्धा कोणीचा वापर केलेला आहे. पण कोणासाठी वापरला आहे माहित नाही. प्रश्नचिन्ह आहे का? नाही. प्रश्नार्थी वाक्य आहे का? नाही. मग ही झाली अनिश्चित सर्वनामे. याच्यामध्ये सुद्धा बघा, जसं मागच्या वाक्यामध्ये मी सांगितलं ना, कोणी आणि काय ही सर्वनामं जर वाक्यामध्ये असतील, ते वाक्य जर प्रश्नार्थी असेल, म्हणजे प्रश्नचिन्ह शेवट असेल, तर ती सर्वनामं ही प्रश्नार्थी सर्वनामं असतात. या वाक्यामध्ये कोण आणि काय याचा वापर जरी केलेला असला तरी वाक्य प्रश्नार्थी नाही, प्रश्नचिन्ह नाही. याचा अर्थ ही वाक्य सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे आहेत. कोण काय फरक ओळखायचा कसा हे तुम्हाला समजलेलं असेल. पुढचा प्रकार आत्मवाचक सर्वनामे. यामध्ये आपण आणि स्वतः ही दोन सर्वनामे आत्मवाचक या प्रकारामध्ये येतात. या सर्वनामाचा उपयोग कर्त्यानंतर जर आपण केला तर ती आत्मवाचक सर्वनामे होतात. जसं मी सांगितलं, कधी कधी आपण स्वतःचा उल्लेख करताना सुद्धा आदराने आपण स्वतःला आपण म्हणतो. आपल्याला नाही जमणार, आपण नाही जाणार. याचा अर्थ आपण म्हणजे अनेक नाही, मी स्वतः करताच म्हटलो. आपल्याला जमणार नाही, आपण जाणार नाही. मग आता तुम्ही म्हणाल की आपण आणि स्वतः हे पुरुषवाचक मध्ये पण येतात, प्रथम पुरुषवाचक मध्ये येतात, द्वितीय पुरुषवाचक मध्ये येतात आणि हीच सर्वनामं आत्मवाचक सर्वनामामध्ये पण येतात. मग ओळखायची कशी की आपण आणि स्वतः ही पुरुषवाचक आहेत की आत्मवाचक आहेत? तर त्याचं मी ह्या वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ही सर्वनामं ज्यावेळेस कर्त्यानंतर याचा उपयोग केलेला असेल त्यावेळेस ती आत्मवाचक असतात. उदाहरणाने तुम्हाला लक्षात येईल. तू स्वतःहून फोन कर. आता इथे स्वतः हा शब्द आलेला आहे, सर्वनाम आलेला आहे. मग स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे का पुरुषवाचक सर्वनाम आहे? कसं ओळखायचं? तर कर्त्यानंतर याचा उपयोग झालेला आहे. फोन करणारा कोण आहे? तू आहे. हा कर्ता आहे. या कर्त्यानंतर मी स्वतः हा शब्द वापरला आहे. कर्त्यानंतर याचा वापर केल्यास ती आत्मवाचक सर्वनाम होतात. म्हणजे कर्त्यानंतर इथे स्वतः हे सर्वनाम आलेलं आहे. म्हणजे इथे आत्मवाचक सर्वनामाचं हे काम करताना आपल्याला दिसतं. पुढचं उदाहरण बघा. तो आपणहून माझ्याकडे आला. तो माझ्याकडे येणारा कोण? तो हा कर्ता आहे. कर्त्यासोबत आपण हे सर्वनाम आलं म्हणून आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पुढचं वाक्य. मी स्वतः त्याला पाहिले. स्वतः जर मी असं म्हणालो असतो, स्वतः बघून घे, स्वतःने पाहिले, असं जर मी म्हटलं असतो तर इथे हे पुरुषवाचक झालं असतं. पण कर्त्यानंतर आलेलं आहे मी स्वतः त्याला पाहिले. इथे स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. तुम्ही स्वतःला काय समजता? समजणारे तुम्ही कर्ता आहे. त्याच्यानंतर स्वतः हे सर्वनाम आलं आहे. कर्त्यानंतर जेव्हा आपण आणि स्वतः ही सर्वनामे येतात त्यावेळेस त्याला आत्मवाचक सर्वनामे आपण असं म्हणतो. आता जे मागास सांगितलं तेच पुन्हा बघा. आत्मवाचक सर्वनामे कर्ता म्हणून आले असल्यास प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष किंवा तृतीय पुरुष होतात. कर्ता म्हणून जर ती वापरली तर ती पुरुषवाचक असतात. पण कर्त्याला लागून आली तर मग ती आत्मवाचक होतात. आता बघा, आपण फिरायला जातो. आता फिरायला जाणारे कोण आहेत? आपणच आहेत. इथे आपण हे स्वतःच कर्ता आहे. म्हणजे इथे हे काय आहे? प्रथम पुरुष आहे. म्हणजे आपण स्वतःबद्दल बोलतो आहोत की आपण फिरायला जातो. आपण खूप छान बोललात. जसं मी सांगितलं की एखादा चांगला वक्ता आहे किंवा एखादा चांगला अँकर आहे. तो ज्यावेळेस माझ्या समोर आला आणि त्याच्याशी ज्यावेळेस मला बोलायचं असेल त्यावेळेस मी त्याला म्हटलो की आपण खूप छान बोलतो. याचा अर्थ तो अनेक व्यक्ती नाही.
तो एकच व्यक्ती आहे. आदराने त्याला मी आपण म्हणतो. मग इथे आपण काय आहे? छान बोलणारा कोण आहे? तर तो स्वतःच आहे. आपण हाच कर्ता आहे. आणि तो एकटाच आहे, पण आदराने मी त्याला आपण म्हणालो. म्हणजे इथे आपण हे कर्त्यासोबत आलेलं नाही. आपण स्वतः हाच एक कर्ता आहे. म्हणजेच इथे आपण जे आहे ते द्वितीय पुरुष आहे. योगेशने मला बोलावले, स्वतः मात्र आलाच नाही. इथे बघा, बोलवणारा योगेश त्याच्यासाठी वापरलेला आहे, कर्त्यासाठी. म्हणजे स्वतः आणि योगेश हा एकच आहे. कळालं? योगेशने मला बोलवले, पण स्वतः तो आलाच नाही. स्वतः मग हे काय आहे? हे तृतीय पुरुषवाचक आहे. तो आला नाही असं आपण म्हणतो. म्हणजे तो आला नाही म्हणजे स्वतः तो आला नाही. म्हणजे ज्यावेळेस कर्त्यासोबत आपण स्वतः ही सर्वनामे कर्त्याला लागून आली तर ती आत्मवाचक होतात. जर ती स्वतःच कर्ता असली तर ती पुरुषवाचक सर्वनामे असतात. आता आपण या शब्दाची जात जर विचारली तर ती पुरुषवाचक. आपण या शब्दाची जात पुरुषवाचक. स्वतः या शब्दाची जात विचारली तर ती आत्मवाचक असते, एवढं लक्षात ठेवा. नामांच्या विभक्ती या सर्वनामाच्या विभक्ती असतात. मागे सांगितलं की नामाला स्वतःचं लिंग, वचन, विभक्ती असं काहीही नसतं. ते ज्या नामासाठी आलेलं असतं त्या नामाच्या ज्या लिंग, वचन, विभक्ती असतात त्याच त्या सर्वनामाच्या वचन विभक्ती असतात. फक्त संबोधन ही विभक्ती सर्वनामांना येत नाही, हे लक्षात ठेवा. किंवा नामाला आपण नाम घेऊन नावाने एखाद्याला आपण हाक मारू शकतो, पण सर्वनामाला आपण हाक मारू शकत नाही. त्यामुळे सर्वनामांना संबोधन ही विभक्ती येत नाही, हेही लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कुठली विभक्ती सर्वनामाला लागून येऊ शकत नाही, तर ती आहे संबोधन. आपण या शब्दाची जात विचारली तर ती आहे पुरुषवाचक. स्वतः या शब्दाची जात विचारली तर ती आहे आत्मवाचक. मित्रांनो, सर्वनामाविषयी एवढंच आहे. तुम्ही पुन्हा हवं तर लेक्चर पुन्हा एकदा बघा, याच्या नोट्स काढा आणि याच्यापेक्षा बाहेर कुठलाही प्रश्न येणार नाही. गोंधळ फक्त आपला कुठे होतो तर आत्मवाचक सर्वनाम कुठली, पुरुषवाचक सर्वनामं कुठली, प्रश्नार्थक सर्वनामे कुठली, अनिश्चित सर्वनामे कुठली. कारण ही एकच सर्वनामे आहे, पण ती दोन दोन प्रकारात येतात. त्यामुळे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की फरक कसा ओळखायचा, तेवढं जरी तुम्ही पाठ केलं तरी या प्रकरणामध्ये एवढं पुरेसं आहे. सर्वनाम हा टॉपिक अभ्यासताना सर्वनाम किती आहेत तर ते 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. ह्या 9 सर्वनामांना 6 प्रकारामध्ये विभागण्यात आलेलं आहे. प्रथम पुरुषवाचक, त्यानंतर दर्शकवाचक, संबंधीवाचक, आत्मवाचक, प्रश्नार्थक वाचक आणि अनिश्चित सर्वनामं. तर ही 6 प्रकार हे लक्षात ठेवा. लिंगानुसार कुठले बदलतात तर 3, 4, 5 नंबरची तो, हा, जो लिंगानुसार बदलतात. पहिले 5 जे आहे मी, तू, तो, हा, जो ही पहिली 5 वचनानुसार बदलतात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण विशेषणाबद्दल माहिती घेऊ.